थंडीच्या दिवसामध्ये अगदी लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांसाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी एकदम उत्तम अशी ही तीळ बर्फी रेसिपी आहे. नक्की करून बघा. अगदी झटपट होणारी आणि साधी आणि सोपी अशी पद्धत आहे. तसे माझ्या सर्व रेसिपीज तशाच असतात, साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणाऱ्या. नक्की ट्राय करून बघा. नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण तिळाची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत. तिळाची बर्फी बनवण्यासाठी आपण इथे तीळ हलकेसे भाजून घेणार आहोत. इथे कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये आपण हे तीळ छानपैकी भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम ही लो आहे. गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपल्याला हे तीळ अगदी फक्त फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. खूप भाजायचे नाही आहेत, नाहीतर तिळाला ना कडूपणा येईल. तीळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. थंडीमध्ये ही खाणे खूप चांगले आहे. याने शरीराला छानपैकी उष्णता मिळते. तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, मिनरल्स आणि भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतात. तर इथे तीळ छानपैकी भाजलेले आहेत आणि आता मी इथे करत आहे गॅस बंद आणि हे तीळ मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेत आहे थंड होण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता इथे मी तीळ एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे थंड होऊ द्यायचे आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं छानपैकी पावडर तयार करून घ्यायचं आहे. खूप बारीक असं करायचं नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. तर इथे आपले हे तीळ छानपैकी थंड झालेले आहे आणि आता याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. तर इथे मी हे तीळ छानपैकी जाडसर असे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. तर आपण ही मोठी वाटी तीळ घेतलेले आहेत इथे आणि त्याप्रमाणाने आपण इथे ही छोटी वाटी शेंगदाणे मी इथे भाजून घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढून घेतलेली आहे. हे शेंगदाणे देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. याचं पावडर तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी इथे शेंगदाण्याचं हे पावडर तयार करून घेतलेलं आहे. एक वाटी खोबरं किसलेलं घेतलेलं आहे. याचं सुद्धा आपल्याला याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. किसलेल्या खोबऱ्याचं छानपैकी मी इथे बारीक पावडर तयार करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आत्ता या स्टेजला मी इथे एक मोठी कढई घेतलेली आहे आणि ती गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम ही मध्यम आहे. कढईमध्ये मी 2 चम्मच इथे साजूक तूप घालत आहे, बघू शकता. साजूक तूप हे आपल्याला फार लागणार नाही आहे, 1 किंवा 2 चम्मचच लागणार आहे. गॅसची फ्लेम मी इथे लो केलेली आहे. आता यामध्ये आपण हे जे तीळ काढलेले आहे मिक्सरमधून ते मी यामध्ये घालत आहे. छानपैकी हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि आता मी इथे शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालत आहे. आपल्याला हे सर्व जिन्नस छानपैकी एकत्र करून घ्यायचे आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आपण खोबरं घालणार आहोत, जे की आपण बारीक केलेलं आहे. सर्व जिन्नस आपण छानपैकी एकजीव करून घेऊ. एखाद 2 मिनिटं मी हे मंद आचेवर छानपैकी असं भाजून घेतलेलं आहे. सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेतलेले आहेत आणि याचा सुगंध एवढा छान दरवळतोय ना, जेव्हा तुम्ही करायला घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आता या स्टेजला आपण यामध्ये वेलची पूड घालणार आहोत. ती सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. आता ही कढई मी थोडीशी एका साईडला ठेवते. आता आपण पुढची तयारी करूया. इथे गॅसवरती मी दुसरी कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये मी 250 ग्रॅम इथे साखर घेतलेली आहे. ही साखर आपण या कढईमध्ये घालणार आहोत
म्हणजेच आपण पाक तयार करून घेणार आहोत। आता 1 वाटी साखर आहे, तर अर्धी वाटी यामध्ये पाणी घालणार आहे। गॅसची फ्लेम इथे आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। साखर छानपैकी विरघळून घेऊया आणि आपल्याला हा पाक 1 तार किंवा 2 तार असं काही बनवायचं नाही आहे। 1 तार येण्यापूर्वीच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवणार आहे। छानपैकी पाक तयार करून घेऊया। तर इथे आपला हा पाक तयार झालेला आहे, तुम्हाला मी चेक करून दाखवते। तुम्ही बघू शकता हलकीशी तार येत आहे। आपल्याला ह्याच स्टेजला असाच पाक तयार पाहिजे आपल्याला। तर इथे मी गॅस बंद करत आहे। आता काय करायचं आहे, आता आपलं हे जे मिश्रण आहे तीळ, खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट, यामध्ये ना आपण हा पाक तयार केलेला हा पाक थोडा थोडा यामध्ये ॲड करून हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत। पाक हे अगदी थोडं थोडंसंच ॲड करायचं आहे। गॅस हा बंद आहे। आपण अगोदर हे सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहोत आणि नंतर गॅस ऑन करणार आहोत। तर इथे मी पूर्ण पाक यामध्ये घातलेला आहे। आता हे संपूर्ण मिश्रण छानपैकी एकजीव करून घेऊ आणि नंतर गॅस ऑन करू। आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो आहे। ते होतच आहे तोपर्यंत मी इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटीला ना थोडंसं तूप पूर्ण स्प्रेड करून घेत आहे, या प्रकारे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये मिल्क पावडर देखील ॲड करू शकता, पण मी इथे खोबऱ्याचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे। मिल्क पावडर न वापरता तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता। तर इथे आपला हा बर्फीचा बेस तयार आहे, तुम्ही बघू शकता। हे छानपैकी अशी कढई सोडत आहे, याचा अर्थ हे तयार आहे। आता इथे मी गॅस बंद करत आहे आणि हे जे आपण त्या प्लेटीला तूप लावून घेतलेलं होतं ना, त्यामध्ये हे मी ॲड करणार आहे। चला, अशा पद्धतीने मी यामध्ये या प्लेटमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेत आहे, तुम्ही बघू शकता। तर हे अशा प्रकारे पळीने किंवा वाटीने त्याला तूप लावून तुम्ही या प्रकारे सेट करून घेऊ शकता। आता हे आपल्याला आहे ना हवेला अर्धा तास तरी ठेवायचं आहे सेट होण्यासाठी। तर इथे आपली छानपैकी बर्फी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। हे छानपैकी सुकलेलं आहे। आता याचे पीसेस तयार करून घेऊया। तुम्ही याला डायमंड शेपही देऊ शकता। मी याला चौकोनी आकार देते आहे। तुम्ही बघू शकता याचे किती इझिली काप तयार करता येत आहेत। थंडीच्या दिवसामध्ये अगदी लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांसाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी एकदम उत्तम अशी ही तीळ बर्फी रेसिपी आहे। नक्की करून बघा। अगदी झटपट होणारी आणि साधी आणि सोपी अशी पद्धत आहे। तसे माझ्या सर्व रेसिपीज तशाच असतात, साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणाऱ्या। नक्की ट्राय करून बघा। ही तिळाची बर्फी 1 महिना छानपैकी टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवत असाल
तर 2 महिने ही आरामात टिकते. हे बघा किती छान अशी ही वडी तयार झालेली आहे. तोडूनही दाखवते. मस्त. नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद.